प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचा प्रवास पुढील वर्षापासून सुरू होणार आहे। कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 प्रकल्पाच्या आरे कारशेडचं काम जुलै 2023 मध्ये पूर्ण होणार आहे। त्यानंतर 33.5 किलोमीटर मार्गिकेतील सिप्स ते बीकेसी हा टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। तर दुसरीकडे कांजूरची जागा मेट्रो 3 साठी अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। आरे कारशेडचा वाद आणखी चिघळलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप लावलेत। त्यामुळे पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेत वादाची ठिणगी पडल्याचं चित्र आहे। पाहुयात नेमका नवा वाद काय आहे ते। आरेवरून पुन्हा कारे, देवेंद्र फडणवीसांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप। फक्त अहंकारासाठी कांजूरमार्गचा आग्रह, आरेतील एकही झाड तोडणार नाही, फडणवीसांनी केलं स्पष्ट। राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर नव्या सरकारनं आरेमधल्या मेट्रो कारशेडवरची स्थगिती उठवल्यानं शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती। आमच्यावरचा राग मुंबईकरांवर आणि मुंबईवर काढू नका अशी विनंती करत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्रही सोडलं होतं। त्यानंतर शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंनाच लक्ष्य केलंय। फक्त अहंकारासाठी कांजूरमार्गचा आग्रह धरण्यात आलेला होता असा गंभीर आरोप करण्यात आलाय। स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी समिती तयार केली होती हाय लेवलची एसीएस सौनिक यांची, त्या समितीने स्पष्ट अहवाल दिला की हे कारशेड मेट्रोमध्येच फिजिबल आहे। ते कांजूरमार्गला नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि 4 वर्ष डिले होईल। त्यामुळे त्यांच्याच कमिटीचा तो रिपोर्ट आहे। मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूरमार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूरमार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे। तर माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी उपमुख्यमंत्र्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मात्र या मुद्द्यावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। नेहमी असं का विचारता मला की मी असं उद्धव साहेबांच्या बद्दल काहीच बोलत नाही, आणि मी जर उद्धव साहेबांच्या बद्दल एखाद्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर दिलं तर लगेच तुमचं जे टायटल असतं त्याच्यामध्ये दीपक केसरकरनी उद्धव ठाकरेंच्यावर टीका केली असं मग टायटल येतं। मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही। कारशेडचं 29% आणि एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झाल्याचं स्पष्टीकरण सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे। राज्यामध्ये आरेवरून कारे सुरूच राहणार याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला आलाय। मात्र आता मेट्रोचं काम न रखडता मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागावा एवढीच मुंबईकरांची अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली। शिंदे गटाच्या बंडामुळे आता शिवसेना सतर्क झाली आहे। शिंदे गटाच्या प्रलोभनांना बळी न पडण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। पाहुयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेनेनं पक्ष संघटना मजबूत करण्यासोबत आगामी महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलंय। शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी शिंदे गटावर टीका करतानाच इच्छुक उमेदवारांना बंडखोरांपासून सावध राहण्याचा इशारा दिला। आगामी काळात शिंदे गटाकडून शिवसेनेतील इच्छुकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या माजी नगरसेवकांना सावध केलंय। सेनेचे नगरसेवक फोडण्यासाठी शिंदे गटानं राजकीय एजंट नेमल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। ठिकाणचे फोन येतात, काही लोकांच्या आता भेटीगाठी वाढलंय। मी कोणालाही जबरदस्ती करत नाही, तुम्ही इकडेच पाहिजे की तिकडे, पण जी मळलेली वाट आहे ती शिवसेनेने तुम्हाला दिलेली चाललेली वाट आहे, त्या वाटेवर तुम्ही बांधिलकी घेऊन, सामाजिक बांधिलकी घेऊन आता समोर जा लोकांसमोर आणि कामं करा। मुंबई महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेनेची एकहाती सत्ता आहे। आता लवकरच
मुंबई महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्यात. मात्र आमदारांच्या बंडामुळे यंदाची महापालिका निवडणूक शिवसेनेसाठी मोठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेनेनं माजी नगरसेवक आणि शिवसैनिकांच्या बैठकांचा धडाका लावलाय. आता आमचं ठरलंय की मुंबई महानगरपालिकेत बदल अटळ आहे आणि मुंबई महानगरपालिकेत आमचाच महापौर बसणार. महाविकास आघाडीच्या सत्तेत ठाकरे सरकारनं मुंबई महापालिकेतील वॉर्ड रचनेत बदल केला. त्यामुळे मुंबईतील नगरसेवकांची संख्या 227 वरून 236 वर गेली. या बदलाला त्यावेळी भाजपनं विरोध केला. मात्र आता शिंदे सरकार सत्तेवर येतात ठाकरे सरकारचा वॉर्ड रचनेच्या बदलाचा निर्णय रद्द करण्यात आला. आता 2017च्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्यात येतील. एकीकडे आमदारांची बंडखोरी, दुसरीकडे जुन्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका. यामुळे यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातील सत्ता मिळवल्यानंतर आता भाजपात संघटनात्मक बदल करण्यात आलेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपनं मुंबई अध्यक्षपद आशिष शेलारांना दिलंय. शेलारांच्या नियुक्तीमागे भाजपची रणनीती काय आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी आता आशिष शेलारांची वर्णी लागली आहे. संघटना बांधणीचा अनुभव आणि लोकांशी संपर्क यामुळे आशिष शेलार यांना दुसऱ्यांदा मुंबई अध्यक्षपदाची संधी देण्यात आली आहे. पाहुयात आशिष शेलार यांचा आजपर्यंतचा प्रवास. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अभाविप, भाजयुमो, भाजप असा राजकीय प्रवास झाला. वांद्रे पश्चिम मतदारसंघातून सलग 2दा आमदार, विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री होते. राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री अशी मजल. त्याआधी 2 वेळा खार पश्चिम मधून नगरसेवक, माजी अध्यक्ष मुंबई क्रिकेट असोसिएशन, 1995 भाजप महाअधिवेशन कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई सचिव राहिलेले, भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. मुंबई महानगरपालिकेत आणि मुंबईत भ्रष्टाचाराची बजबजपुरी जी उद्धवजींच्या शिवसेनेने केली त्यांना तडीपार करण्याचं काम मी आणि आमचे सगळे सहकारी मिळून त्या ठिकाणी करू. मागील सुमारे 20 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचं मोठं आव्हान आशिष शेलार यांच्यावर आहे. शेलारांच्या मागील मुंबई अध्यक्षपदाच्या कार्यकाळातच भाजपच्या नगरसेवकांची संख्या वाढली होती. तोच अनुभव लक्षात घेता शेलारांवर पुन्हा जबाबदारी देण्यात आली आहे. आशिष शेलार यांच्यासारखा अनुभवी, ज्यांनी 35 वरना 82 नगरसेवक ज्यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे मुंबई महापालिकेत निवडून आले, अशा कार्यकर्त्याची निवड होणं मला असं वाटतं त्याला एक वेगळं महत्त्व आहे. आशिष शेलार हे मूळ गिरणगावच्या चाळ संस्कृतीतलेत. त्यानंतर ते वांद्र्यासारख्या कॉस्मो परिसरात वाढले. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात त्यांचा वावर असतो. याचा आगामी महापालिका निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा भाजपचा प्लान आहे. आता भाजपची ही रणनीती किती यशस्वी होते? शेलार भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता मिळवून देतात का, हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
एकीकडे शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे, तर दुसरीकडे शिंदे सरकारच्या नव्या आदेशाविरोधात कोर्टात दाद मागणार आहे. मविया सरकारच्या काळात मुंबई महापालिकेच्या वॉर्डची फेररचना करण्यात आली होती. मात्र सत्तांतर होताच शिंदे सरकारनं पूर्वीचा निर्णय फिरवला. खरं तर ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतली वॉर्डच्या फेररचना निर्णय घेतला होता. मात्र आता मुख्यमंत्री झाल्यावर आपला पूर्वीचा निर्णय फिरवलाय. महापालिका निवडणुकीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली होती. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार संघर्ष होणार आहे. खरं तर त्याला आतापासूनच सुरुवात झालेली आहे. शिंदे सरकारनं 2017च्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र शिंदे सरकारच्या या निर्णयाला शिवसेना कोर्टात आव्हान देणार आहे. 2017 प्रमाणे वॉर्डची रचना झाली आहे. काही लोकांना त्याचा त्रासही झाला आहे, मिरची झोंबायला लागली आहे. काही लोक न्यायालयात जात आहेत. लोकशाही मार्गाने जे करायचे ते करा, पण परिणाम काही बदलणार नाहीत. संपूर्ण बहुमत हे आम्हाला त्या ठिकाणी मिळेल. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेतली वॉर्ड फेररचना करण्यात आलेली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतल्या प्रभागांच्या संख्येत 9 प्रभागांची भर पडली होती. मुंबई शहराच्या हद्दीतल्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रभागांची संख्या वाढवण्यात आल्याचा दावा तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलेला होता. 236 म्हणजे 9 वॉर्ड यामध्ये वाढ होतील सदस्य संख्येमध्ये, जेणेकरून जे काही वॉर्ड आज तसेच ठेवले असते तर मतदार मोठ्या मतदारसंख्येचे आणि मोठ्या लोकसंख्येचे झाले असते. त्यामुळे त्या वॉर्डाचं सोयीसुविधा देणं, मूलभूत सोयीसुविधा देणं, याचं जो काही त्याचं नियोजन जे आहे हे नियोजन राखणं अवघड झालं असतं. राज्यातल्या सत्तांतरानंतर सगळी राजकीय गणितं बदलली आणि नगरविकास मंत्री असताना घेतलेला आपलाच निर्णय एकनाथ शिंदे यांनी रद्द केला. ज्यावेळेस ह्या वार्ड रचना केल्या गेल्या याचं नोटिफिकेशन निघालं त्यावेळेस ते अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्येच निघालं. अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचे मंत्री त्यावेळेस एकनाथराव शिंदेच होते. मग आता ते मुख्यमंत्री झालेले आहे. मुख्यमंत्री झाल्याबरोबर त्या गोष्टी कशा चुकीच्या झाल्या, पहिले ज्या गोष्टी बरोबर होत्या त्या गोष्टी चुकीच्या का झाल्या, तर याच्यामध्ये स्पष्टपणे असं दिसतं की कुठंतरी ॲडव्हान्टेज BJP कसा देता येईल याचा प्रयत्न ह्या नवीन शिंदे सरकारकडून होतो आहे आणि तो अतिशय चुकीचा आहे. खरं तर ठाकरे सरकारच्या काळामध्ये घेतलेल्या वॉर्ड फेररचनेच्या निर्णयाला भाजपचा विरोध होता. शिवसेनेनं स्वतःच्या राजकीय लाभासाठी ही फेररचना केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलेला होता. आता सत्तांतरानंतर शिंदे सरकारनं पूर्वीच्या सरकारचा निर्णय फिरवलाय आणि त्यामुळे भाजपनं आपलं राजकीय इप्सित साध्य केल्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये पायाभूत सुविधांसाठी निधी अपुरा पडतोय. मुंबई पब्लिक स्कूलच्या 20 शालेय इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत. दरम्यान मुंबई महापालिकेकडून 27 शाळा पुनर्बांधणीसाठी खाली करण्यात आल्यात, परंतु पुरेसा निधी न मिळाल्यानं या शाळांच्या पुनर्बांधणीचं कामही खोळंबलंय. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांनी मुंबई पब्लिक स्कूल म्हणून नाव जरी बदललेलं असलं तरी सुद्धा निधी अभावी अनेक शाळांची पुनर्बांधणी आणि पुनर्विकास हा बाकी राहिलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून 27 शाळा मुंबई महानगरपालिकेच्या या बांधकामासाठी प्रलंबित आहे आणि त्याचपैकी एक ही आहे मोरीवाडीची शाळा. माहीममधल्या या शाळेमध्ये 27 शाळांपैकी एक असलेल्या या शाळेत साधारणपणे 500 कोटीचा खर्च पुनर्बांधणीसाठी येणार आहे, परंतु निधी अभावी केवळ 300 कोटी पालिकेकडे आहेत आणि म्हणून या शाळेचं बांधकाम झालेलं नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच निमित्तानं चर्चेत आलेला आहे. मुंबई पब्लिक स्कूल या संकल्पनेअंतर्गत शाळांमध्ये काही मूलभूत बदल करण्यात येणार होते, अंतर्गत सुधारणा करण्यात येणार होत्या आणि अशा साधारणपणे 20 शाळा पालिकेने निवडलेल्या होत्या आणि या शाळांमध्ये अजून देखील कुठल्याही पद्धतीच्या सुविधा आलेल्या नाहीत. त्या बाबतीतही साधारणपणे 80 कोटीचा निधी नसल्यामुळे अशा पद्धतीनं ही कामं रखडलेली आहेत. आणि यातनं होतंय काय तर सर्वसामान्य गरीब घरातील मुलांना शिक्षणासाठी इतर शाळांमध्ये जावं लागतंय.
पटसंख्या कमी असलेल्या शाळांमध्ये ही मुलं वर्गीकृत केली जातात, परंतु अतिशय कठीण परिस्थितीत त्यांना तिथवर पोहोचावं लागतं आणि शिक्षण घ्यावं लागतंय। परंतु याऐवजी जर पालिकेनं शैक्षणिक सोयीसुविधा विद्यार्थ्यांना दिल्या तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा मुंबईतील अनेक मोक्याच्या ठिकाणी पालकांना आणि विद्यार्थ्यांना मिळू शकतात। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावरील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आलंय। मलिक यांना न्यायालयाच्या आदेशानुसार घाटकोपर येथील मेडिकल स्कॅन सेंटरमध्ये चाचणीसाठी नेण्यात आलं होतं, मात्र त्यांचे अवयव निकामी झाल्याचं या चाचणीत निष्पन्न झाल्यानं डॉक्टरांनी मलिक यांना पुन्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला। मलिक हे मे महिन्यापासून मुंबईतील कुर्ला इथे एका खासगी रुग्णालयात दाखल आहेत। मलिक यांच्यावर सध्या औषधोपचार सुरू असून एका आठवड्यानंतरच त्यांच्या शारीरिक स्थितीनुसार पुन्हा मेडिकल स्कॅनसाठी नेण्यात येईल, अशी माहिती मलिक यांच्या वतीनं बाजू मांडताना ॲडव्होकेट जानकी गर्दे यांनी मुंबई सत्र न्यायालयात दिली। त्याची दखल घेत न्यायालयानं सुनावणी 24 ऑगस्टपर्यंत तहकूब केली। अमरावतीच्या उमेश कोल्हे हत्याकांडातील 2 आरोपींच्या एनआयए कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली। एनआयए कडून आज पुन्हा आरोपींची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती। नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याला समर्थन केल्यामुळे उमेश कोल्हेंची हत्या करण्यात आली होती। आरोपींना 17 ऑगस्ट पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। महामुंबईमध्ये इतरही महत्त्वाच्या बातम्या जाणून घेऊयात एका छोट्याशा ब्रेकनंतर। आणि त्यामुळे ही धरणं भरली आहेत। तुर्तास पावसानं विश्रांती घेतली आणि पुन्हा पाऊस आला तर डोंगरी नदीला पूर येऊ शकतो। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात अनेक दिवसांपासून धुवाधार पाऊस पडतोय। मालवणमध्ये ही दृश्य आहेत। सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे नारळी पौर्णिमेनिमित्तानं समुद्रकिनारी एकत्र आलेल्या कोळी बांधवांची काल तारांबळ उडाली। गेल्या आठवडाभरापासून पडत असलेल्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। पलूस तालुक्यातल्या दत्त मंदिरातल्या सभामंडपाच्या आवारात कृष्णेचं पाणी शिरलं। मंदिरात कृष्णेचं पाणी शिरलं असताना भाविक मात्र दर्शनासाठी गर्दी करत होते। मावळ तालुक्यातल्या कुणमळा इथे वर्षा विहाराचा आनंद घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा पाय घसरून तो वाहून गेला। 2 दिवसांपासून सतत तिकडे पाऊस सुरू आहे। नदीचा प्रवाह प्रभावित झालेला असताना देखील तो पाण्यात उतरला होता। पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तो प्रवाहात वाहून गेला। आता त्याचा शोध घेतला जातोय। अकोल्यातली बातमी, मूर्तिजापूरला पावसानं झोडपलंय। पारदमध्ये अनेक घरात पाणी शिरलंय। संसारोपयोगी वस्तूंचं इथे मोठं नुकसान झालंय। आता बातम्या इतरही बघणार आहोत आणि त्यातली महत्त्वाची एक बातमी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। सेवाग्रामच्या महात्मा गांधी आश्रमात मुख्य कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले। शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलं। गेल्या 3 महिन्यात केसरकर चौथ्यांदा शिर्डीत आले होते। पहाटेच्या काकड आरतीचाही त्यांनी लाभ घेतला। सोलापूरमध्ये एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तौफिक शेख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता प्रवेश करणार आहेत। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तौफिक शेख यांच्यासह 6 नगरसेवक राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत। भाजप नेते गिरीश महाजन यांनी मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाल्यानंतर प्रथमच ते जळगावात आले होते। कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। आताचं सरकार डबल इंजिन आलेलं सरकार आहे, त्यामुळे 2.5 वर्षात रखडलेली विकास कामं आता मार्गी लागतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। जळगावमध्ये जे शिंदे गटात आले त्या सर्वांना मंत्रिपद मिळावं असा खोचक टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय। मुंडे परिवारावर अन्याय झालाय, त्यामुळे पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळेल की नाही याबद्दल शंका आहे आणि त्यांनी वरिष्ठांची भेट घ्यावी असा सल्लाही खडसेंनी दिलाय।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत अमरावती दौऱ्यावर होते. भागवत यांनी संघाचे कार्यकर्त्यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या निवासस्थानी त्यांनी मुक्कामही केला. त्यांच्या दौऱ्यानिमित्तानं या सगळ्या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिंदेंचा मुक्काम त्यांच्या गावदरे या मूळ गावामध्ये 2 दिवस असणार आहे. मुख्यमंत्र्यांचं स्वागत शाही पगडी ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. वाडा तालुक्यात एक आश्चर्यचकित करणारा प्रकार घडलाय. वाडा तालुक्यातील आंबिस्ते खुर्द या गावातील एका शेतकऱ्याच्या बोरवेलला 3 महिन्यांपासून चक्क गरम पाणी येत आहे. जमिनीपासून सुमारे 400 फूट उंचीपर्यंत पाईपमधून हे गरम पाणी बाहेर पडत आहे. किरण पद्माकर सावंत यांच्या शेतात 4 मे 2022 रोजी नव्यानं खोदण्यात आलेल्या बोरवेलला गरम पाण्याचे झरे लागलेत. मे महिन्यात बोरवेलला आलेल्या गरम पाण्याकडे किरण यांनी फारसं लक्ष दिलं नाही, पण आता भर पावसात देखील गरम पाणी येत असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. बोरवेल मारली, 350 फुटावर थोडं पाणी लागलं. नंतर आम्ही 400 फुटापर्यंत गेलो. भरपूर पाणी लागला. आपोआप विदाऊट मशीनची पाणी बाहेर पडतं, ओव्हरफ्लो होतो. आणि पाणी जेव्हा बाहेर आलं तेव्हा थोडं कोमट होतं. आम्हाला वाटलं का खडकातला एखादा झरा असेल वगैरे, खूप गरम असेल थोडंसं. नंतर आता 3 महिन्यानंतर सुद्धा बाहेरचं वातावरण थंड झालं, पाण्याची पातळी वर आली, म्हणून भरपूर पाणी आता तुम्ही समोर बघताय, भरपूर पाणी बाहेर पडतं. इथे माझे एकातरी बांधव पोरं सगळे येतात, आंघोळ करतात, गरम पाण्यात आंघोळ केल्याचा आनंद घेत आहेत. बदलापूरचं बारवी धरण अखेर ओव्हरफ्लो झालंय. धरणातून 800 क्युसेक प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. धरण भरल्यानं ठाणे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसांपासून बारवी धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे यंदा लवकरच बारवी धरण 100% भरलं असून आता ते ओव्हरफ्लो सुद्धा झालंय. सध्या धरणातून 800 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर धरणाचे 11 दरवाजे उघडले गेलेत. तर आता बातमी राज्यातल्या धरणातील पाणी साठ्याची. मुंबईसह राज्यातील अनेक धरणं 100% भरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळं भविष्यातील पाणी कपातीची चिंता काहीशी मिटली आहे. पाहूयात कोणतं धरण किती भरलंय ते. मोडक सागर 100%, तुळशी 100%, विहार 100%. तर अप्पर वैतरणा धरण सुद्धा 100% भरलंय. तानसा धरण हे 99% भरलंय आणि भातसा धरण 90% भरलंय.